नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नाना घरी आले म्हणून ऋषिकेश खूप खुश असतो. जानकी आणि ऋषिकेश देवघरामध्ये बोलत असतात की जानकी, आता नाना तर घरी आलेले आहे, तेव्हा आता नानांच्याच तोंडून आपण ऐकूयात की नानांना कोणी ढकललं होतं. मग जानकी खूप खुश असते आणि ती म्हणते की ऋषिकेश, इतकी घाई का आहे? घरात नाना आले म्हणून सगळीकडे खूप आनंद आहे आणि आपण त्यात आता लगेच ही गोष्ट काढली तर पुन्हा सगळे नाराज होते. तेव्हा जानकी म्हणते की नानांना पूर्णपणे बरं होऊ द्या, आता काही घाई नाहीये. पण ऋषिकेश म्हणतो की घाई आहे. जानकी, अगं घरच्यांनाही कळू दे की याचा खरा गुन्हेगार कोण आहे ते. तू निर्दोष आहे, तुझी याच्यामध्ये काही चुकी नाहीये. खरी गुन्हेगार तर ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा लवकरच नानांच्या तोंडून समोर यायला हवं, इतकंच माझं म्हणणं आहे. त्यानंतर जानकी आता ही नानांच्याच रूममध्ये गेलेली असते. तिथे ती नानांबरोबर बोलायला लागते. नाना, तुम्हाला शुद्धीवर येण्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले. आम्ही रोज वाट पाहायचो की नानांना कधी शुद्ध येईल. तुम्हाला तर माहिती नसेल, जेव्हा तुम्ही बेशुद्ध होता तेव्हा रोज मी तुमच्या रूममध्ये यायची, तुमच्याकडे पाहायची, तुमच्याबरोबर गप्पा मारायची. मी माझं मन मोकळं करायची आणि कधी कधी तर मला असा भासही व्हायचा की तुम्ही मला रिस्पॉन्स देतायत. नाना, खरंच हवं, आम्ही खूप वाट पाहिली, पण आता फायनली तुम्ही बरे झालात. खूप आनंदाचं वातावरण झाले घरात. सर्वांना खूप आनंद झाला की तुम्हाला पुन्हा शुद्ध आली. तेव्हा आता नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण जानकीचं बोलणं ऐकून त्यांना सुद्धा जानकीशी बोलावं असं वाटतं, पण त्यांचे शरीर काही काम करत नसतं आणि त्यामुळेच ते प्रयत्न करतात आणि त्यांना खूप रडायला आलेलं असतं. तेव्हा जानकीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. जानकी म्हणते की नाना, असं नका करू, तुम्ही नका रडू, तुमच्या तब्येतीला अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा आता मी देवळात गेली होती आणि तुमच्यासाठी देवाचा अंगारा पण आणलाय आणि लगेच ती तो अंगारा काढून नानांना लावत असते आणि म्हणते की जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत रोज अंगारा मी तुम्हाला लावणार आणि त्या अंगाराचा नमस्कार करत असते. तेव्हा आता जानकीने नानांच्या कपाळावर अंगारा लावताच नानांचे हावभाव पाहून जानकीच्या लक्षात येतं की नानांना माझ्याशी खूप बोलायचे, काहीतरी सांगायचे, पण ते त्यांना जमत नाहीये. म्हणून आता तिला तो प्रसंग आठवतो. ती नानांना म्हणते की नाना, मला माहिती आहे ह्या घरामध्ये खूप काही घडून गेले आणि खूप काही घडलंय. तेव्हा आता तिला तो प्रसंग आठवतो की नानांच्या त्या रूममध्ये कसा साप सोडण्यात आला होता. तिला आता तो प्रसंग आठवत असतो की सुमित्राने कशा प्रकारे जानकीला तो साप चावल्यानंतर सुद्धा तिच्यावरच आरोप करत तिच्याकडून सर्व अधिकार काढून घेतले होते. किल्लीचीच गोष्ट तिला आठवते की सुमित्राने ती मृत्यूपत्र वाचल्यानंतर नानांची इच्छा आहे असं म्हणून माझ्याकडून किल्लीसुद्धा काढून घेतली आणि त्या ऐश्वर्याला दिली. सर्व अधिकार माझे मी गमावून बसलेले आहे असं ती मनात विचार करत असतानाच आता तिला नानांना ती म्हणते की नाना, अहो घरातले सर्वजण खूप खचून गेले होते. सर्वांना ही चिंता लागली होती की नानांना शुद्ध येईल की नाही, नानांना काय आठवेल की नाही. पण आता सर्वांना खूप आनंद झाला, कारण तुम्ही आता पुन्हा पूर्वपदावर आलेलेच आहात ना. तेव्हा आता नानांचा हात हा हळू हलू लागतो, कारण त्यांना आता जानकीबरोबर खूप काही बोलायचं असतं आणि जानकीसुद्धा नानांचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की काळजी करू नका नाना, लवकरच तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला समोर आणाल, मला माहिती आहे. तेव्हा नाना म्हणतात मनातल्या मनात की जानकी, मला माहिती आहे मला शुद्ध नव्हती तेव्हा तू खूप प्रयत्न केले मला शुद्धीवर आणण्यासाठी आणि सुमित्राकडून मला काही गोष्टीसुद्धा कळाल्या आहेत, पण मी लवकरच वाचा फोडणार आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला समोर आणणार आहे असं ते मनातच जानकीबद्दल बोलत असतात. आणि आता जानकीला खूप रडायला येत असतं, कारण नाना बोलायचा प्रयत्न तर करत आहे मात्र जानकीपर्यंत काही त्यांची भाषा पोहोचत नसते. तेव्हा आता सुमित्रा तुमच्या दोघींवरही खूप संशय घेते, मला माहीत आहे, पण आता मला लवकरच भांडा फोडावंच लागेल त्या ऐश्वर्याचं, कारण मला ढकलणारी जानकी नसून ऐश्वर्या आहे हे सत्य मी सर्वांसमोर आणणारच असं नाना मनातल्या मनात म्हणत असतात. तेव्हा जानकी आता उठू लागते तर नाना काही जानकीचा हात सोडायला तयार नसतात. मग जानकी म्हणते की नाना तुम्ही आराम करा, मी इथेच आहे, मी कुठेही जाणार नाहीये असं म्हणून आता नानांची समजूत काढत असते जानकी. तेव्हा आता नाना काही ऐकत नसतात म्हणून जानकी म्हणते की नाना, फक्त थोडा वेळ, मी थोड्या वेळाशी जाते आणि लगेच तुमच्याकडे येते, पुन्हा मी इथे येणार आहे तेव्हा मला जाऊ द्या असं म्हणून आता जानकी पटकन बाहेर निघून जाते. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याने तिच्या वडिलांना म्हणजे सयाजीरावांना इथे डायरेक्ट घरी बोलवलेलं असतं आणि बाहेर अंगणामध्ये सयाजीराव आणि ऐश्वर्या दोघंही बोलत असतात. ऐश्वर्या ही खूपच घाबरलेली असते. ती म्हणते की मला खूप भीती वाटते बाबा, काय करायचे. तेव्हा ते सयाजीराव म्हणतात की अगं, तूच मला फोनवर सांगितलं ना की नानांना शुद्ध आली आहे, पण ते बोलू शकणार नाही आहे, मग इतकं घाबरण्यासारखं काय आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तसं नाही आहे. अहो बाबा, पण काय डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे का, ते इशारा करून खानाखुणा करून असं काहीतरी स्वतःचं म्हणणं मांडू शकतात. मग जर यांनी खानाखुणा केला, यांनी जर माझ्याकडे बोट केलं तर काय. मग ना सयाजीराव म्हणतात की मग आपल्याला असं काहीतरी प्रयत्न करावा लागेल की याचं कायमचं तोंड बंद करायचं. थांब ऐश्वर्या, तू घाबरू नकोस, या नाण्याचं ना कायमचं तोंडच बंद करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सोडला होता ना त्या दिवशी रूममध्ये साप, काय झालं. जानकीमध्येच आली आणि त्यांना वाचवलं, पुढे आता काय करणार आहे. बाबा लवकर काहीतरी करा, आपल्याला ना असं काहीतरी प्लॅन करावा लागेल की ही गोष्ट सिद्धच नाही व्हायला पाहिजे. तेव्हा सयाजीराव म्हणतात की माझ्याकडे आहे एक प्लॅन.
हे बघा ऐश्वर्या, मला असं वाटतं की आपण ह्या माणसाच्या मनामध्ये काहीतरी भीती घालू आणि जेणेकरून तो सत्य समोर आणणारच नाही. मग ऐश्वर्या म्हणते की काय भीती घालणार आहात? तो माणूस घाबरण्यातला नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, तो मला एक्सपोज करायला निघाला होता. तेव्हा म्हणून मी त्याला वरतून खाली ढकललं की जेणेकरून माझं सत्य समोर नको यायला. तितक्यातच आता ओवी बॉल खेळत-खेळत त्यांच्यासमोर येते आणि तिचा बॉल उडून हा ऐश्वर्याच्या पायाजवळच येतो आणि मग त्यानंतर ते दोघंही तिलाच पाहत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या बाबांना तिच्या म्हणते की "बाबा, अहो ओवी इथे खेळते, तिने काही ऐकलं तर नसेल ना? नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होईल." लगेच तिच्या आईला जाऊन सांगायची. तेव्हा तिचे बाबा म्हणतात की "ते सोड, माझ्या मनात एक कल्पना आली आहे, तुला सांगतो मी. म्हणजे आता डाव खेळायचा आहे तो ओवीमुळे. म्हणजे आता ओवीलाच प्लॅनमध्ये अडकवायचे असं ऐश्वर्याला ते सांगत असतात. ऐश्वर्या म्हणते "म्हणजे काय? अगं, ही जानकीची मुलगी आहे ना ओवी. मग आपण जर त्या म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये अशी भीती घातली तर? जानकीला आपण किडनॅप करून ठेवायचं आणि त्याला सांगायचं धमकावून की तू जर ऐश्वर्याचं नाव घेतलं तर आम्ही ओवीला सोडणार नाही." तेव्हा आता ओवीला किडनॅप करायचं आणि ओवीला सोडवण्यासाठी कोणालाही काही खबर लागू द्यायची नाही. म्हणजे तो नाना घाबरला की तुझं नाव घेणार नाही. सोप्पं आहे ना? असं त्यांचा प्लॅन आता ठरलेला आहे. दुसरीकडे सारंग हा डॉक्टरांनी पाठवलेली लिस्ट वाचत असतो की आता नानांना थोडे दिवस चावण्यासाठी काही अन्न द्यायचे नाही, त्यांना सर्व मऊ असे अन्न द्यायचे आहेत. मग आता सर्वजण म्हणतात की ठीक आहे ना, आपण तसंच अन्न देऊया. लगेच शर्वरीकडे म्हणत असते की मग आता पुढचे काही दिवस आपल्याकडे मुगाची खिचडी, जिऱ्याची फोडणी असलेली पेज, गोडाचा शिरा हे सर्व पदार्थ बनतील ना? मग लगेच सुमित्रा हसू लागते आणि म्हणते की वा, कोणाचं काय आणि कोणाचं काय, असं मग त्यांच्या गप्पा चालू असतात. तिथे आजी असतात. शर्वरी आता खूप एक्सायटेड असते आणि तितक्यातच आता तिथे जानकी येते. जानकीला सर्वजण पाहू लागतात. जानकीच्या हातामध्ये प्रसाद असतो, ती सर्वांना वाटत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते खरंच जानकी, अगं देवानेच आपल्यावर कृपा केली आहे, नानांना लवकर शुद्ध आणली, त्यात देवाचाच खूप मोठा वाटा आहे. लगेच शर्वरी म्हणते देवाचा तर उपकार आपण मानायचे, पण वहिनी तू काय कमी प्रयत्न केले का गं? जानकी वहिनी, अगं तू इतकी कडक व्रत केलं होतं नानांसाठी, तुझाही तितकाच हातभार आहे बरं का नानांना शुद्धीवर आणण्यासाठी. आता जानकीचं कौतुक पाहून इकडे मात्र आजीला खूपच जळण होते. लगेच आजी मध्येच बोलतात, "अगं जानकी, तू ते व्रत तर केलं, पण पूर्ण तरी करायचं होतंस ना. नानांना ना बोलता येते ना, ते काही इशारा करतायत. तेव्हा आता असं अर्धवट व्रत केल्यामुळेच त्यांना पूर्ण बरं होता आलं नाही." तेव्हा आता जानकीलाच त्या दोष देतात. लगेच शर्वरी इकडे जानकीची बाजू घेऊन म्हणते की "अगं आजी, मी तुला काय म्हणते, जानकीचं अर्धवट राहिलेलं व्रत तू पूर्ण करतेस का? म्हणजे निर्जल व्रत आहे ना, तू तरी पूर्ण करून टाक ना." चांगलाच टोमणा मारून आता शर्वरीने आजींची चांगली जिरवलेली असते आणि जानकीला मात्र खूपच मजा येत असते हे पाहून. तेव्हा आता शर्वरी हसूनच सारंगला म्हणते, "काय मग, बरोबर म्हणते ना मी, आजीनेच करायला हवे ना हे व्रत." लगेच आता आजीचा चेहराच पडतो. लगेच इकडे सुमित्रा म्हणते, "हे काय बोलताय रे तुम्ही? आजीला कशाला व्रत करायला लावताय? नानांना असे आता शुद्ध आली आणि ते इशारा करून बोलण्याचा प्रयत्न करतात, हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा कोणीही काहीही करू नका." मग आता त्यानंतर इथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की "आई, आता चल बाबांकडे, आपण नानांना विचारूया की तुम्हाला ढकललेला व्यक्ती कोण होता, आता ही ती वेळ आहे." पण जानकी म्हणते, "नाही, नानांना अजून बरं वाटत नाहीये, तेव्हा आता आपण ही गोष्ट नाही काढायची नानांसमोर. त्यांना का प्रेशराईज करायचं? त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होईल, तेव्हा आपण थोडा वेळ देऊयात अजून नानांना. नंतर काय आहे ते समोर येणारच आहे ना." मग आता सर्वांना जानकीचं म्हणणं पटलेलं असतं आणि सर्वजण म्हणतात की "हो, नानांना अजून पूर्ण बरं वाटत नाही, तोपर्यंत तरी आपण ह्या विषयाला थोडे दिवस मागेच ठेवूयात." दुसरीकडे नाना हे त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. तिथे आता सदाशिवसुद्धा झोपलेला असतो. अचानक चोरपावलांनी ऐश्वर्या त्यांच्या रूममध्ये येते आणि सदाशिवला घाईनेच उठवते आणि म्हणते की "इथे काय झोपलायस? जा लवकर तोंडावर पाणी मारून ये." असं म्हटल्याबरोबर सदाशिव घाबरतो आणि बाहेर निघून जातो. इकडे आता ऐश्वर्या नानांसमोर उभी राहते आणि नानांना एकदम धमकावूनच म्हणत, "ए काय झोपलायस? उठ लवकर. काय चाललंय काय तुझं आणि असं काय पाहतोयस माझ्याकडे?" नाना तर खूप घाबरलेले असतात. तर ऐश्वर्या त्याला नानांना अरेकारेची भाषा करून एकदम धमकावूनच उठवण्याचा प्रयत्न करत असते. आता नानांना ऐश्वर्याला पाहून खूपच धक्का बसतो आणि नानांना त्याच गोष्टी आठवत असतात की कसं मी ऐश्वर्याला जाब विचारला तेव्हा तिने मला ढकलून दिलं होतं. ऐश्वर्याचं खरं रूप तर माझ्यासमोर आलेलंच आहे आणि त्यांचा हात उचलला जातो. ते आता ऐश्वर्याला मारण्यासाठी हात वरती करतात आणि लगेच ऐश्वर्या म्हणते, "बापरे, तुझ्या तोंडामध्ये बळ नाहीये, पण हात मात्र जास्त तुझे वळवळ करतायत. जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर हे हात कायमचे खाली पडतील. आणि काय रे, तुला भीती नाही वाटत का? स्वतःच्या जीवाला सुद्धा जपता येत नाही का? हे बघ, मी तुला धमकावून सांगते, उद्या जर घरच्यांनी तुला विचारलं तुला कोणी ढकललं होतं तर काय सांगणार आहेस?" तेव्हा नाना तिच्याकडे बोट करतात आणि हे पाहून तर ऐश्वर्या इकडे नाटक करतच मुद्दामून रडायचं नाटक करते आणि म्हणते की तुम्ही माझ्यावर हाळ लावणार आहे? ऐश्वर्या आहे मी, आतापर्यंत मला कोणीच डिवचलेलं नाही आणि तुम्ही माझ्यावर हाळ लावाल? अहो, तुम्ही तर आता पडूनच आहात, पण तुमची अशी अवस्था करून ठेवेल ना की कायम तुम्ही असेच पडलेले राहाल. तेव्हा आता स्वतःची जीवाची पर्वा असेल ना तर माझं नाव घ्यायचं नाही.
तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी काही कमी नाही आहे, तू मला कितीही अडकवलंस तरी मी काही अडकणारातली नाही आहे. तेव्हा आता मी तुला एक व्हिडिओ दाखवणार आहे, तेव्हा तूच ठरव व्हिडिओ पाहिल्यानंतर की तू माझं खरं रूप हे सर्वांसमोर आणशील की तोंड बंद ठेवशील. आता लगेच ऐश्वर्या मोबाईलमध्ये ओवीला किडनॅप केलेल्याचा व्हिडिओ नानांना दाखवते. नानांना तो व्हिडिओ पाहून खूप धक्काच बसतो. ते म्हणतात की असं आता त्यांना बोलता तर येत नाही पण तिकडे मनातच म्हणत असतात की आता सुमित्रासमोर मी ऐश्वर्याचं नाव नाही घेणार, कारण शेवटी माझ्या नातीचा प्रश्न आहे. माझ्या नातीला किडनॅप केले, उद्या हे लोक मारूनसुद्धा टाकतील. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप भीती भरते आणि आता ऐश्वर्याला कळतं की नाना घाबरले म्हणजे आता माझं नाव काही समोर येणार नाही. दुसरीकडे जानकी खूपच खुश असते आणि आता ती गुलाबला आवाज देऊन सांगत असते की अरे गुलाब, ऐक ना, मी जे व्रत केलं होतं ना ते मला अचानक माझी तब्येत बिघडल्यामुळे आईंनी मला ते मध्ये सोडायला लावलं. पण मी दुसरे अजून एक व्रत केलं होतं की नाना जर बरे होऊन घरी आले, त्यांना जर लवकर शुद्ध आली तर अख्ख्या गावात 10 किलो मिठाई वाटायची. तेव्हा आता मी तुला पैसे आणि ही चिठ्ठी दिलेली आहे, तू लवकर मिठाई घेऊन ये, हातचं काम सोड बरं अगोदर. नेमकंच त्यांचं बोलणं चालू असताना आता इथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या गुलाबला म्हणते काय रे, कुठे निघालास? जा आणि माझी रूम साफ कर, माझी रूम किती खराब आहे, साफ करता येत नाही का? त्यावर आता जानकी म्हणते काय ऐश्वर्या, काय चाललं तुझं, अशी का वागत आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आईंनी चाव्या माझ्याकडे दिल्या, हे विसरला आहात का तुम्ही? म्हणून मी जे सांगेल ना तेच काम ऐकायचं. गुलाब, तुला काय वाटलं, तू बघतोस काय माझ्याकडे? चल लवकर जा, रूम साफ कर. असं म्हणून गुलाबला एकदम हाकलूनच देते ऐश्वर्या आणि त्यानंतर जानकीला मात्र खूप वाईट वाटतं. जानकी आता खूप चिडलेली असते ऐश्वर्यावर. जानकी म्हणते की ऐश्वर्या, आईने तुझ्याकडे चाव्या दिल्या याचा अर्थ असा नाही होत की तू ह्या घराची मालकीण आहेस. तेव्हा आता माझे पैसे घेण्याचा तुला काही अधिकार नाहीये, माझे पैसे मला दे. पण ऐश्वर्या म्हणते तुझे पैसे कुठून आले, तुझे पैसे कुठे केले होतीस तू कमवायला, तू कमवतेस का? तेव्हा आता जानकी म्हणते की मी कमवत जरी नसले तरी हे मी माझ्या हक्काचे म्हणजे माझ्या कपाटातून माझ्या नवऱ्याचे पैसे काढलेले आहेत, तेव्हा तुझा काही अधिकार नाहीये माझ्या पैशांबद्दल विचारायचा. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मी घराची मालकीण आहे आणि ते एकदम ऐटीमध्ये त्या खुर्चीवर बसून तिथे मालकीण असल्याचा रुबाब करत असते जानकीवरती ती. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय ग, तुझ्या नवऱ्याने कमवले म्हणतेस ना, तुझा नवरा कोणत्या कंपनीत कामाला आहे? माझ्या नवऱ्यावर जी कंपनी नानांनी केली ना त्या कंपनीत, म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे माझा अधिकार आहे. तेव्हा आता सारंगच्या कंपनीवर तू जास्त अधिकार गाजवू नकोस आणि तुला पडलंय ना मिठाई वाटायची गावभर, तर स्वतः कमव आणि मग त्या कष्टामधून जे पैसे येतील ते उधळ. मग तुला वाटेल तेवढा खर्च कर, पण आमच्या पैशांवर जास्त उड्या मारू नकोस. असं म्हणून जानकीला गप्पच करते ऐश्वर्या. मात्र जानकी म्हणते की अगं, खोटेपणा करून तू हे सर्व मिळवलंयस, नानांचा याच्यामध्ये काही सहभाग नाही आणि नानांना शुद्ध आल्यावर कळेलच ना खरं काय आणि खोटं काय. तेव्हा आता ऐश्वर्या आणि जानकीचं जोरदार भांडण चालू असतं आणि त्या दोघींच्याही आवाजाने आता घरातले तिथे येऊन पाहायलाच लागतात. तेव्हा आता सुमित्रा रागानेच म्हणतात की काय चाललंय, का भांडणं करताय तुम्ही दोघी? मग आता जानकी सांगू लागते की हो आई, नानांना बरं वाटल्यानंतर मी अख्ख्या गावभर मिठाई वाटेल असं मी व्रत केलं होतं आणि आता मी 10,000 रुपये गुलाबकडे मिठाई आणण्यासाठी दिले तर ऐश्वर्याने ते खेचून घेतले. ऐश्वर्याचं असं म्हणणं आहे की ते पैसे तिचे आहेत आणि आम्ही तिच्याकडे तिच्या पैशांवर उड्या मारतोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बरोबर आहे ना, त्या व्हीलमध्ये काय लिहिलं हे वाचलं नाहीये का सर्वांनी? नानांनी काय लिहिलंय माहिती आहे ना, ती कंपनी आता माझ्या नवऱ्याच्या म्हणजे सारंगच्या नावावर झालेली आहे. तेव्हा आता हा पैसा अडका सर्व काही आमचा असताना मी दुसऱ्यांवर अधिकार का देऊ त्या पैशांचा? तेव्हा ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो म्हणजे म्हणजे याच्यापुढे आम्हाला पैसे लागले तर आम्ही सारंगकडे मागायचे आहेत का? काय चाललंय का ह्या घरामध्ये? आता ऋषी खूप खूप चिडतो आणि त्यावर आता जानकी ऋषिकेशला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ऋषिकेश खूपच संतापलेला असतो. तो आता खूप चिडून बोलत असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो आता बस झालं हिची थेरं. ऐश्वर्याचं नाटक दिवसेंदिवस वाढतच चाललंय. आम्ही ऐकून घेते म्हणून फायदा घेते का? आम्ही काही भिकारी आहोत का? पण ऐश्वर्या म्हणते मी हे पैसे पुन्हा देणार नाही. तेव्हा तुम्हाला काय बोलायचे ते बोला. मी नानांचा अनादर नाही करू शकत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो अनादर? अगं, आम्हाला भिकारी समजलीस का? आणि जा तुला काय करायचे ते कर. ऐश्वर्याचं बोलणं ऐकून आता सारंगला सुद्धा ऐश्वर्याचाच राग येत असतो. ऋषिकेश हा खूप चिडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या मुद्दामूनच काहूर करत सर्वांना गोळा करते नानांसमोर आणि म्हणते की आता नानांना शुद्ध आल्यावरती जानकी तूच म्हटली होती ना की नानांना कोणी ढकललं हे समोर यायला पाहिजे, मग सांगा आता नाना की तुम्हाला कोणी ढकललंय. पण ऐश्वर्याने अगोदरच त्यांना धमकावून ठेवलेलं असतं की सगळ्यांसमोर विचारल्यावर तुम्ही जानकीकडे पोट करायचं, नाहीतर तुमच्या ओवीला किडनॅप तर केले पण उद्या ती ह्या जगातही राहणार नाही. तेव्हा त्या धमकीमुळेच नाना खूप घाबरलेले असतात आणि ते अगोदर ऐश्वर्याकडे बोट करतात आणि त्यानंतर ते जानकीकडेच बोट करतात. आता मात्र सर्वांना धक्काच बसतो. तर जानकीला सुद्धा आता कळत नाहीये की नानांनी माझ्याकडे बोट का केलं असावं. प्रेक्षकांनो, पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा घर मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.